तेलबियांबाबत शेतकऱ्यांना माहिती देणारं सॉफ्टवेअर मॉड्यूल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवलंय. कोल्हापुरात पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत या मॉड्यूलवर विद्यार्थ्यांनी काम केलं. भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल आणि AICTE मार्फत KIT महाविद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. 11 राज्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तेलबियांच्या उत्पादन आणि मूल्यभाव बाबत माहिती देणारं विशेष मॉड्यूल लक्षवेधी ठरलं. शेतकऱ्यांना तेलबियांबाबत उत्पादन, क्वालिटी आणि दराबाबत माहिती देणारं हे सॉफ्टवेअर मॉड्यूल आहे. भविष्यात स्टार्टअप सुरुवात करण्यासाठी स्पर्धेचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो असा विश्वास महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला. आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट होता की आम्ही शेतकऱ्यांना त्यांचे जे ऑइल बियाणे असतात, तेल बियाणे, त्यांचे जे मूल भाव असतो, त्यांच्या जे बाय प्रोडक्ट्सचा त्यांचा जो पार्ट आहे त्यांना त्या व्हॅल्यू चेनमध्ये त्यांचा नीट भाव भेटत नाही. सो आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट हाच होता की आम्ही त्यांना त्याचा मूल भाव कसा मिळवून देऊ शकतो, त्यावरती आमचा मेन फोकस होतो. मग त्यासाठी आमचा जो सोल्युशन आहे, जो त्याच्यामध्ये आम्ही कसं आहे, आमचा एक प्लॅटफॉर्मनुसार प्रत्येक शेतकरी त्यांचे जे ऑइल बियाण्याचे जे प्रोसेसर असतात ते आणि आपले जे नॉर्मल कन्झ्युमर असतात ते त्यांना आम्ही एकत्र केलेलं आहे आमच्या प्लॅटफॉर्मवरती. ज्या प्रकारे शेतकरी जो आहे त्याची जी ऑइल बियाणे जे हार्वेस्ट केल्यानंतर तो घेतो, त्याला तो डायरेक्ट आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू AI आणि मशीन लर्निंगचे ॲडव्हान्स अल्गोरिदम्स यूज करून त्याची क्वालिटी असेस होती आणि त्यानुसार मग तो आमच्या मार्केट प्लेसवरती लिस्ट करतो आणि त्या लिस्टिंग नंतर प्रोसेसर्स त्याला विकत घेता आणि प्रोसेसर्स विकत घेतल्यानंतर तिथून मग ते प्रोसेस करून त्याच्यात तेल एक्स्ट्रॅक्ट करून आणि मग नंतर जो बाय प्रोडक्ट उरतोय त्याचा प्रीमियम शेअर शेतकऱ्यांना पण देतात. सो ज्या प्रकारे आता जे आहे शेतकऱ्यांना फक्त तेल बियाण्यांचं जे पैसे भेटतात, तर ह्या प्रकारे शेतकऱ्यांना त्यांचं बाय प्रोडक्ट्सचा पण पैसे भेटत राहतील. आणि ही जे आहे हे आम्ही पुढे आता मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर साठी करत आहोत आणि याच्यासाठी आम्ही पुढे स्टार्टअपसाठी पण विचार केलेला आहे. आमचा बिझनेस मॉडेल पण त्यानुसार तयार झालेला आहे. नमस्कार, मैं प्रोफेसर मोहन उंडोटी, डायरेक्टर एट KIT कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ऑटोनोमस कोल्हापुर. स्मार्ट इंडिया हैकाथॉन ये दुनिया का सबसे बड़ा हैकाथॉन में से एक माना जाता है. इस प्रतियोगिता को भारत सरकार ने 2016 में पहली बार ये स्मार्ट इंडिया हैकाथॉन शुरू किया था विथ एन ऑब्जेक्टिव ऑफ इन्वॉल्विंग youth in the progress and development of the country. तो ये KIT ने 4th टाइम हम ये स्मार्ट इंडिया हैकाथॉन यहाँ पे ऑर्गेनाइज कर रहे हैं. स्पेशली इसमें मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन इनोवेशन सेल और AICTE ने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज करके आए हैं और इसमें इंडस्ट्रीज लाइक TCS और परसिस्टेंट ये को स्पॉन्सर रहा है. तो इसमें डिफरेंट मिनिस्ट्रीज से जो प्रॉब्लम स्टेटमेंट आते हैं वो AICTE कलेक्ट करके तो ये प्रोग्राम में उनको फ्लोट करते हैं. तो पूरा इंडिया के जो इंजीनियरिंग स्टूडेंट्स हैं तो वो प्रॉब्लम सॉल्व करने में इसमें भाग लेते हैं. तो इस साल हमें KIT में इस बार टोटल 28 टीम्स इसमें भाग ले रहे हैं और 11 डिफरेंट स्टेट से आए हुए हैं. हमें इस साल में मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर और फार्मर डेवलपमेंट के 6 प्रॉब्लम स्टेटमेंट मिला हुआ है और इसमें 28 डिफरेंट स्टेट के जो स्टूडेंट्स हैं टीम्स आया है और हर साल ये कंपटीशन में विनर टीम को 1 लाख रुपए प्राइज होते थे, लेकिन इस बार गवर्नमेंट ने जो विनिंग टीम को 1.5 लाख का प्राइज मनी मिलता है विनिंग टीम को. तो टोटल 6 टीम्स विन होंगे हमारे नोडल सेंटर से. तो मैं AICTE और मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन सेल इनोवेशन सेल को धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि KIT को एक नोडल सेंटर पूरा महाराष्ट्र में सिर्फ 5 नोडल सेंटर्स ऐसे है और इंडिया में 60 नोडल सेंटर्स है. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.